इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र पाठ 6 भारत आणि जग स्वाध्याय प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. नेपाळ, सिक्कीम, भूतान यांना डॅश राजवटी म्हटले जाते. पर्याय हिमालयीन, भारत, लोकशाही, संविधानिक. तर यांना हिमालयीन राजवटी म्हटले जाते. 2. अमेरिकेसाठी डॅश हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे. पर्याय चीन, पाकिस्तान, भारत, रशिया. उत्तर भारत. व गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत नाटो युरोप, अँझस आफ्रिका, सिएटो दक्षिण पूर्व आशिया. त्यातील चुकीची जोडी आहे बी अँझस आफ्रिका. तर या जागी योग्य जोडी होईल अँझस ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका. प्रश्न दुसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते कारण लिहा. 1. इराण हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. उत्तर बरोबर. कारण इराण आणि भारत यांचे ऐतिहासिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. दोन्ही देश अनेक दशकांपासून पारंपरिक मित्र आहेत. 2. 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उत्तर बरोबर. कारण 1990 नंतर शीतयुद्ध संपल्यावर जागतिक सुरक्षा आणि दहशतवादावर लक्ष केंद्रित झाले. अनेक देश दहशतवादाच्या विरोधात एकत्र आले. 3. सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. उत्तर चूक. कारण सागरमाला योजना मुख्यतः बंदर विकास, जलवाहतूक आणि समुद्री संपर्क क्षमता सुधारण्यासाठी आहे. यात रस्त्यांचा विकास प्राथमिक उद्दिष्ट नाही, फक्त आवश्यकतेनुसार संपर्क क्षमता सुधारली जाते. प्रश्न तिसरा, आपले मत नोंदवा. हिंदी महासागरात भारताची भूमिका. उत्तर हिंदी महासागरात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. भारत हा या महासागरातील एक प्रमुख समुद्री शक्ती आहे. भारताचे समुद्री मार्ग सुरक्षित ठेवणे, व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे आणि खनिज व इंधनाची वाहतूक सुनिश्चित करणे यामध्ये भूमिका आहे. तसेच भारत हिंदी महासागरातील शांतता आणि स्थिरतेसाठी इतर देशांसोबत सहकार्य करतो. भारतीय नौदल, बंदर व जलवाहतूक धोरणे या भूमिकेचा एक भाग आहेत. हे भारताच्या आर्थिक सुरक्षा आणि भौगोलिक हितासाठी आवश्यक आहे. प्रश्न 4, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. 1. भारत आफ्रिका संबंधावर टिप लिहा. उत्तर भारताने आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी चळवळी आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य संदर्भातील हालचालींना पाठिंबा दिला. 1950 ते 60च्या दशकात वर्णभेदाविरुद्ध लढण्यासाठीही भारताने मदत केली. सध्या ऊर्जा, सुरक्षा आणि व्यापार यावर संबंध अधिक केंद्रित आहेत. भारतीय तेल कंपन्या आफ्रिकेतील तेल खाणींमध्ये गुंतवणूक करतात आणि उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान, आर्थिक सहकार्य पुरवते. आफ्रिकेतील भारतीय वंशाचे लोक भारतासाठी महत्त्वाचे आहेत. हिंदी महासागरातील सुरक्षा, समुद्री चाचेगिरी आणि दहशतवाद हे संवेदनशील मुद्दे आहेत. भारताची सैनिकी प्रशिक्षण संस्था आफ्रिकेत आकर्षणाचा केंद्र आहे. या सर्व माध्यमातून भारत आफ्रिका संबंध स्थिर व सकारात्मक आहेत. 2. भारत चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा. उत्तर भारत चीन संबंध सुरुवातीला मैत्रीपूर्ण स्वरूपाचे होते. 1962 मध्ये सीमा विवादामुळे युद्ध झाले आणि भारताचा पराभव झाला. त्यामुळे दोन्ही देशातील राजनैतिक संबंध तणावयुक्त बनले. 1976 नंतर संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आणि सीमा विवाद सोडविण्यासाठी संयुक्त कार्यगट तयार करण्यात आले. आज भारत चीन संबंध मिश्रित स्वरूपाचे आहेत. एका बाजूला व्यापार वाढ, नथुला रस्ता द्विपक्षीय व्यापारासाठी खुला करणे, तसेच जागतिक संघटनांमधील सहकार्य आणि आर्थिक भागीदारी
यासारख्या सकारात्मक बाबी दिसून येतात. दुसऱ्या बाजूला सीमावर्ती तणाव, चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आणि बेल्ट अँड रोड प्रकल्पावरील शंका यामुळे संबंध संवेदनशील राहिले आहेत. त्यामुळे भारत चीन संबंध हे फायदे आणि आव्हानांचे संतुलित स्वरूप दर्शवतात. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. मुद्दे: भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. उत्तर: भारताचे परराष्ट्र धोरण विविध घटकांमुळे आकार घेतलेले आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश देशाची सुरक्षा, आर्थिक विकास, सांस्कृतिक मूल्ये आणि जागतिक प्रतिष्ठा टिकवणे हा आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. भौगोलिक घटक: भारताची भौगोलिक रचना परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव टाकते. देशाचा विस्तृत सागरी किनारा, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटे तसेच हिमालय पर्वत सीमा सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय नौसैनिक प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. उत्तर आणि ईशान्येकडील चीनसारखे शेजारी देश तसेच पाकिस्तानसह शेजारी राष्ट्रीय धोरण ठरवताना लक्षात घेतली जातात. ऐतिहासिक घटक: भारताच्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये शांतता, सहजीवन आणि न्याय यांचा समावेश आहे. वसाहतवादविरोधी चळवळी आणि स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आलेले अनुभव भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, आफ्रिकेत वर्णभेदविरोधी पाठिंबा आणि आशियातील ऐतिहासिक संबंध धोरणावर परिणाम करतात. आर्थिक घटक: भारताचा परराष्ट्र धोरण आर्थिक स्वावलंबन, आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राच्या महत्त्वावर आधारित आहे. औद्योगिक गुंतवणूक, तेल आणि खनिज संसाधने तसेच जागतिक व्यापार धोरण हे घटक धोरणावर परिणाम करतात. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील भारतीय कंपन्यांची गुंतवणूक आणि व्यापार संबंध. राजकीय घटक: प्रधानमंत्र्यांचे नेतृत्व, परराष्ट्र मंत्रालयाचे मार्गदर्शन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा सहभाग आणि संसदेला वॉचडॉग भूमिका यामुळे धोरण ठरवले जाते. आंतरराष्ट्रीय व्यवस्था: शीतयुद्ध काळातील द्विध्रुवीय व्यवस्था, महासत्तांचे राजकारण, क्षेत्रीय संघटना आणि शीतयुद्धोत्तर जागतिक बदल भारताच्या धोरणावर प्रभावी ठरले आहेत. उदाहरणार्थ, अमेरिका, रशिया, चीन आणि पाकिस्तानशी संबंध धोरण ठरवतात. या सर्व घटकांचे संतुलन भारताच्या परराष्ट्र धोरणाला स्वतंत्र, संतुलित आणि स्थिर बनवते, ज्यामुळे देश जागतिक स्तरावर आपले हित सुरक्षित ठेवू शकतो.